So I greet you all for this on this Sunday. आणि ह्या सुंदर अशा रविवारच्या दिवशी मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. Today we are going to meditate from the Word of God about the patience. आणि आज आपण देवाच्या वचनातून सहनशीलतेबद्दल शिकणार आहोत. In this modern and competitive world, today patience is disappearing. आणि आताच्या ह्या मॉडर्न जगामध्ये किंवा जे स्पर्धात्मक जे जग आहे ह्या जगामध्ये आपण सहनशीलता जी आहे ती कमी होत चाललेली आहे. Yeah, that's why everything, whatever the new technology is coming, it is fast, it is speed. आणि बघा नवीन नवीन जे टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामुळे सर्व काही खूप जलद आणि वेगाने सुरू आहे. Yeah, even that 5G is coming, बघा आता 5G सुद्धा आता आलेला आहे. and even trains are also coming, the fastest trains. बघा आता ट्रेन सुद्धा अगदी फास्ट पळणाऱ्या ट्रेन सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत. Yeah, so this shows that man is not ready to wait, he wants to go fast. बघा ह्याच्यावरून आपल्याला कळते की माणूस जो आहे तो वाट बघण्याची त्याची अजिबात तयारी नाहीये, त्याला फक्त वेगाने पुढे धावायचं आहे. Even young people, they want to achieve success very fast. आणि बघा अनेक जे तरुण मुलं आहेत ते सुद्धा त्यांना जे यश पाहिजे आहे ते लवकर पाहिजे आहे. And even when they go to college, immediately they think about marriage. आणि जेव्हा ते कॉलेजला जायला लागतात तेव्हा लगेचच त्यांच्या मनामध्ये लग्नाचा विचार येतो. Very fast. They don't want to wait. ते अजिबात वाट बघू इच्छित नाहीत. And because of impatience, we are ending up in many and different problems. आणि ह्या अधीरतेमुळे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. So what the Bible says about patience? म्हणूनच बायबल सहनशीलतेबद्दल काय सांगते ते आपण बघूया. Let us read Psalm 27 verse number 14. आपण स्तोत्र 27 आणि 14 वचन वाचूया. Yeah, Psalm 27 verse number 14 says, स्तोत्र 27 आणि 14 वचन सांगत आहे. Wait on the Lord, be of good courage, and he shall strengthen your heart. Wait, I say, on the Lord. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. We'll read one more verse, James chapter 5. आणि आणखी एक वचन आपण वाचूया. याकोब याचा 5वा अध्याय Verse number 7. आणि 7 वचन आपण वाचूया. This is one more very beautiful verse about patience. आणि हे खूप असं सुंदर असं वचन आहे सहनशीलतेबद्दल. Here it says, Be patient, therefore, brethren, unto the coming of the Lord. Behold, the husbandman waited for the precious fruit of the earth, and has long patience for it, until he receive the early and later rain. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असतात, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. Yeah. See, these two verses explain us they command us to have patience. आणि ही जी 2 वचनं आहेत ती आपल्याला आज्ञा देतात की तुम्ही धीर धरा. Let me begin today's message with 2 beautiful examples. आज संदेशाची सुरुवात करत असताना 2 सुंदर असे उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. There was a great preacher called Phillips Brooks. एक फिलिप्स ब्रुक्स या नावाचे एक मोठे देवाचे सेवक होते. And he was very famous for his quiet nature. आणि तो जो व्यक्ती होता त्याचा स्वभाव जो आहे तो खूप शांत होता आणि त्या शांत स्वभावामुळे त्याला ओळखलं जायचं. But sometimes he used to lose his temper. पण काही वेळेला तो त्याचा जो धीर आहे तो गमवायचा. So one day he was rolling on the floor in his house. आणि एक दिवस तो त्याच्या घरामध्ये असा लोळत होता. And his friend came and asked him, आणि त्याचे मित्र आले आणि त्यांनी त्याला विचारलं, What's the trouble, Mr. Brook? त्यांनी विचारलं की मिस्टर ब्रूक काय प्रॉब्लेम आहे. Then he said, तेव्हा तो म्हणाला, The trouble is that I am in a hurry.
तो काय म्हणाला की समस्या ह्यामध्ये आहे की मला खूप घाई झालेली आहे, But God is not. पण परमेश्वर नाही आहे. Yes, we are always in hurry, but God is not in hurry. बघा, परमेश्वर जो आहे तो कधीच अधीर असा नाहीये, पण आपण सर्वजण घाईमध्ये असतो. परमेश्वर कधी घाईमध्ये नसतो प्रिया. So we think about time. Time is passing. आपण सतत म्हणजे आपल्या वेळेबद्दल विचार करत असतो आणि वेळ निघून जात असते It is late. आणि आपल्याला असं वाटत असतं की उशीर व्हायला लागलाय. But for God, पण देवासाठी time will not run. देवासाठी वेळ जो आहे तो कधीच पळत नाही. God is in eternity. We are under the time. बघा, परमेश्वर जो आहे तो सार्वकालिक आहे आणि आपण त्या वेळेच्या खाली आहे, अधीन आहे. So God is very cool. He will do things whenever He wants. बघा, परमेश्वर हा खूप शांत असा स्वभावाचा आहे आणि तो त्याच्या वेळेनुसार सर्व काही गोष्टी करतो. There is a traditional Hebrew story about Abraham. एक पारंपरिक स्टोरी अब्राहम बद्दल. एक पारंपरिक स्टोरी आहे अब्राहमाबद्दल. So one day Abraham was in his house, in his tent, अब्राहम जो आहे तो त्याच्या तंबूमध्ये होता and one old man was coming to his home. आणि एक वयस्कर जो माणूस आहे तो त्याच्या घरी आला And Abraham welcomed him and he gave him food. आणि अब्राहमाने काय केलं की त्याचं स्वागत केलं आणि त्याला खायला दिलं. And this old man didn't pray. He suddenly started eating food. बघा, तो जो वयस्कर माणूस होता त्याने काय केलं, प्रार्थना न करता लगेच खायला सुरुवात केली. Abraham felt very bad and he was annoyed. आणि अब्राहम काय केला की त्याला खूप वाईट वाटलं आणि तो चिडला. Then he took that old man and he threw him outside. आणि त्याने काय केलं की त्या वयस्कर माणसाला पकडलं आणि त्याने त्याला बाहेर पाठवून दिलं. Then Abraham asked that old man, तेव्हा अब्राहमाने त्या वयस्कर माणसाला विचारलं, see, why you didn't pray? तो काय म्हणाला की तुम्ही प्रार्थना का केली नाही. And then this old man said, तेव्हा हा वयस्कर माणूस म्हणाला, that, no, I pray only, I believe, I worship fire, not in any other, I don't believe in any other God. तो काय म्हणाला की मी अग्नीची उपासना करतो, मला दुसऱ्या कुठल्या देवावरती विश्वास नाही. So then this Abraham said, you don't worship my God, you get out from here, I will not give you food. तेव्हा अब्राहम काय म्हणाला, तू माझ्या परमेश्वराची जर आराधना करत नाहीस तर तू माझ्या घरातून निघून जा. Then God met Abraham तेव्हा परमेश्वर अब्राहमाला भेटला and God told him, asked him, आणि परमेश्वराने अब्राहमाला विचारलं, I have suffered this man for 80 years. बघ, ह्या व्यक्तीसाठी मी 80 वर्ष मी सहन केले. Even though he dishonors me. त्याने माझा अपमान केला किंवा त्याने माझा आदर केला नाही तरी सुद्धा मी 80 वर्ष मी सहन केलं. But could you not endure him at least for one night? बघा, तो परमेश्वर त्याला काय म्हणत आहे की एक रात्रीसाठी तू त्याला सहन करू शकत नाहीस का. See, that is where we fail. बघा, ह्या ठिकाणी आपण काय करतो की पडतो किंवा आपण फेल होतो. We are very good in our spiritual knowledge. आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याच्यामध्ये आपण खूप चांगले आहे प्रियानो. We are very good in our gifts and talents. आपल्याला जे दान आहे त्या दानामध्ये आपण खूप चांगले आहोत. But when the question of patience comes, we lose our patience. पण जेव्हा सहनशीलतेचा किंवा धीराचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला आपण सर्वजण त्यामध्ये कमी पडतो. Yeah, so today, see, what is the meaning of patience? बघा, आज आपण बघूया की सहनशीलता किंवा धीर याचा अर्थ काय आहे. Last week I told you, but let me repeat it today. मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. Patience means able to accept or tolerate. बघा, सहनशीलता म्हणजे निराशा. Able to accept. Yeah, let me read it. Let me complete. Able to accept or tolerate delays, problems or suffering without becoming annoyed or anxious. बघा, पेशन्स किंवा धीर किंवा सहनशीलता म्हणजे काय, निराशा किंवा चिंताग्रस्त न होता विलंब, समस्या किंवा दुःख स्वीकारण्यास किंवा सहन करण्यास सक्षम असणे किंवा तयार असणे. See what a beautiful definition. बघा, किती सुंदर व्याख्या आहे. Patience means you are able, you have capacity. बघा, सहनशीलता म्हणजे तुमच्यामध्ये ती सक्षमता किंवा ती तयारी आहे. That you
can tolerate delays. तुम्ही जी निराशा आहे किंवा जो विलंब आहे तो तुम्ही सहन करू शकता. Or you can even tolerate sufferings. तुम्ही जे दुःख आहे ते स्वीकारण्यासाठी तयार असता. You can tolerate problems तुम्ही जे समस्या आहेत त्या तुम्ही सहन करण्यासाठी तयार असता. without being annoyed. कोणत्याही प्रकारचा राग न करता, Yeah, without being anxious, without being worried. कोणत्याही प्रकारची चिंता न करता, न घाबरता. So this, we all should possess this capacity. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण तयार झालेलो In असतो. Marathi it says Sahan Shakti, आणि मराठीमध्ये त्याला सहनशक्ती असं म्हटलेलं आहे. enduring power. Sahan is not, patience is not our weakness, instead it is our power. बघा, सहनशीलता जी आहे ती आपली कमतरता नाहीये, तर ती आपली ताकद आहे. Yeah, if you don't have patience, that shows you are a very weak person. बघा, जर तुमच्यामध्ये सहनशीलता किंवा धीर नाहीये तर तुम्ही खूप कमजोर आहात असं तुम्ही दाखवता. Patience shows we allow God to work in His time, in His ways. बघा, सहनशीलता किंवा धीर जे आहे ते काय दाखवतं की परमेश्वराला त्याच्या वेळेनुसार आणि त्याच्या मार्गाने काम करण्यासाठी आपण त्याला परमिशन देतो, परवानगी देतो. So one of the greatest problem with ourselves is we are impatient. बघा, एक सगळ्यात मोठी समस्या आपल्यामध्ये आहे ती म्हणजे अधीरता. We lose our patience very soon. आपण आपला जो धीर आहे तो खूप लवकर गमावतो. We put ourselves in tough situations. आणि आपण काय करतो की अशामुळे स्वतःला आपण मोठ्या मोठ्या समस्येमध्ये स्वतःला ढकलून देतो. When we try to do things in advance. जेव्हा आपण वेळेच्या अगोदर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःला समस्येमध्ये घालवतो. So in this world of competition, we are becoming more vulnerable and annoyed because things are not happening as we desire and on our time. बघा, या स्पर्धेच्या जगात आपण अधिक असुरक्षित आणि चिडचिडे होत आहोत कारण गोष्टी आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या वेळेनुसार घडत नाहीत. Yes, that's where we become very dangerous. We ourselves become danger for us. बघा, आपल्यासाठी हे खूप गंभीर आहे किंवा आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. God has kept for us His own time. परमेश्वराने आपल्यासाठी एक वेळ ठरवलेला आहे. God has kept His own methods. परमेश्वराने त्याच्या काही पद्धती ठरवलेल्या आहेत प्रियानो. And somebody said God's denials are not delays. God's delays are not denials. बघा, कुणीतरी असं म्हटलेलं आहे की देवाचा जो विलंब आहे तो म्हणजे देवाचा नकार असं नाहीये प्रियानो. Yes, God may delay, but He will not, it doesn't mean that He is denying. बघा, परमेश्वर थोडा उशीर करत आहे याचा अर्थ असा नाही आहे की त्याला काय करायचंच नाहीये. Yeah. Israelites would have reached Canaan in 1 week. बघा, इस्रायलचे लोक जे होते ते एका आठवड्यामध्ये कनान देशामध्ये पोहोचले असते. But they took 40 years. पण त्यांनी 40 वर्ष घेतले. Yeah. We cannot push God. बघा, आपण परमेश्वराला ढकलू शकत नाही. Or we cannot force God to work. किंवा आपण परमेश्वराला फोर्स करू शकत नाही काम करण्यासाठी. He will do in His time. He will do by His methods. बघा, तो त्याच्या वेळेनुसार ते करणार आहे, तो त्याच्या पद्धतीनुसार ते करणार आहे. Yeah. God will push the things. God will make things to happen. परमेश्वर जे आहे त्या गोष्टींना ढकलणार आहे पुढे आणि परमेश्वर त्याच्या वेळेनुसार त्या गोष्टी करणार So आहे. you be calm. You be still. म्हणूनच तुम्ही सर्वजण शांत राहा. Abraham waited for 25 years for his one son. बघा, अब्राहम जो आहे तो 25 वर्ष त्याने वाट बघितली त्याच्या पुत्रासाठी. And Joseph waited for 22 years. जोसेफ सुद्धा 22 वर्ष त्याने वाट बघितली. David waited for 20 years. दावीद सुद्धा 20 वर्ष त्याने वाट बघितली राजा होण्यासाठी. Moses waited for 40 years. मोशे सुद्धा 40 वर्ष वाट बघितली. Saint Paul waited for 14 years to come into ministry. संत पौल जो आहे तो सुद्धा सेवेमध्ये येण्यासाठी 14 वर्ष त्याने वाट बघितली. That's a very, very beautiful story. If you read Bible in depth, you will understand. बघा, जेव्हा पवित्र शास्त्र तुम्ही अगदी खोलवर वाचाल तेव्हा तुम्हाला खूप सारे असे उदाहरणं मिळतील. In the book of Acts, chapter 7, 23 and 29,
प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय Yeah, 7:23 to 29. 23 ते 29 आपण वाचूया. Yeah. Book of Acts, chapter 7. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय Verse number 23. आणि वचन 23 ते 29. Yeah. Now, when he was 40 years old, it came into his heart to visit his brethren, the children of Israel. मग तो जवळजवळ 40 वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलाचे संतान यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. So, this verse talks about Moses. आणि हे जे वचन आहे हे मोशेबद्दल सांगते. So, when Moses became 40 years, that he decided or he desires to see the condition of his brothers. आणि जेव्हा मोशे 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याची इच्छा झाली की त्याच्या भावांची त्यांना भेट घ्यावी. So he went around to see how they are doing. म्हणून तो इकडे तिकडे फिरू लागला की ते काय करत आहेत ते बघण्यासाठी. He saw one Egyptian was beating one Hebrew. आणि एक इजिप्शियन जो होता तो इब्री माणसाला मारताना त्याने बघितलं. So then Moses became annoyed and he went and killed him. आणि मोशे खूप चिडला आणि तो तिथे पोहोचला आणि त्याने काय केलं की त्या इब्री माणसाला मारून टाकलं. And he buried him in the sand. आणि त्याने काय केलं त्या माणसाला वाळूमध्ये पुरून टाकलं. So next day again he started going around. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो पुन्हा इकडे तिकडे फिरू लागला. This story is there in these scriptures 23 to 29 verses. आणि ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे ती ह्या प्रेषितांच्या कृत्ये 7वा अध्यायामध्ये 23 ते 29 मध्ये लिहिलेली आहे. So second day, now two Hebrews are fighting among themselves. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं की जे 2 इब्री माणसं असतात ती एकमेकांबरोबर भांडत असतात. So at that time, Moses came and he started counseling them. He started resolving the conflict. आणि तो काय करतो की अशा वेळेला तो त्या लोकांच्या जवळ गेला आणि तो त्यांची समस्या सोडवण्यास त्यांना मदत करू लागला. But then one of the Hebrews said, पण त्याच्यापैकी एक इब्री व्यक्ती जो होता तो म्हणाला, "You are not our judge. तो काय म्हणाला की तू आमचा न्यायाधीश नाहीयेस. Yesterday you killed that Egyptian. बघ तू काल तू एका इजिप्त माणसाला तू मारून टाकलंस You want to kill me." आणि तू मला पण मारू इच्छितोस काय. So then he was afraid. Moses was afraid. आणि त्याच्यानंतर मोशे काय करतो हे ऐकल्यावर घाबरतो. And he went to Midian. He ran away from Egypt. आणि तो काय करतो की इजिप्त मधून तो मिद्यानाला पळून जातो. So there he has to live for 40 years. आणि मिद्यानामध्ये तो 40 वर्ष राहतो. After 40 years, God chose him. आणि 40 वर्षानंतर परमेश्वर त्याला निवडतो. And he came and he delivered the people. आणि तो काय करतो की तो येतो आणि लोकांना सोडवतो. We all know this story. आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. But there are some very important things in this incident to learn. पण ह्या गोष्टीमध्ये आहे ना एक महत्वाचा भाग आहे शिकण्यासारखा. See, Moses thought that this is God's plan to deliver the people. Now I will do it. बघा मोशे काय विचार करत होता की ही देवाची इच्छा आहे किंवा हा देवाचा प्लॅन आहे की मी लोकांना त्या बंधनातून सोडवावं. So he decided to deliver the people. तेव्हा तो काय करतो की लोकांना सोडवण्याचं तो ठरवतो. By his method and in his time. पण तो काय करतो की त्याच्या पद्धतीनुसार आणि त्याच्या वेळेनुसार ते ठरवतो. He thought this is the time, I will go and I will start delivering them. आणि तो काय विचार करतो की हीच ती वेळ आहे, चला मी आता जातो आणि त्यांना सोडवतो. But there were still 40 years remaining to deliver the people. पण बघा अजून 40 वर्ष शिल्लक होते त्या लोकांना त्यातून सोडवण्यासाठी. But Moses started to deliver them before 40 years. पण मोशे काय करत होता की 40 वर्षाच्या अगोदरच तो त्या लोकांना सोडवण्याचा प्रयत्न करत होता. Moses fell into problem. पण काय झालं की मोशे समस्येमध्ये अडकला. See, that's what I was telling. We cannot advance or we cannot rush to do the things. म्हणूनच आपण वेळेच्या अगोदर कुठल्याही गोष्टी करण्यासाठी पळू नये. God's will is there. परमेश्वराची इच्छा आहे. But God has set a right time. पण परमेश्वराने एक योग्य वेळ ठरवलेली आहे. We don't think about the time.
we just think about the work. Okay, this is important. Let us do it now. बघा, आपण वेळेचा विचार करू नये, पण आपण आपल्याला परमेश्वराने जे काम सोपवलेलं आहे त्या कामाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. Yes, one day Lazarus was sick and his sisters sent message to Jesus to come and pray. बघा, लाजार जेव्हा आजारी होता तेव्हा त्याच्या बहिणीने काय केलं की येशूला त्यांनी एक निरोप पाठवला की तू ये आणि त्याला बरं कर. But Jesus came after 4 days. पण येशू त्याच दिवशी आला नाही तर 4 दिवसानंतर आला. See, God has his time to do the things. बघा, परमेश्वराने त्याचा नेमलेला एक समय आहे, तो त्या वेळेमध्ये त्याचे कार्य करत His असतो. ways, he has his own ways. त्याचे स्वतःचे काही मार्ग आहेत प्रियांनो. Yes, don't forget these two things. बघा, ह्या 2 गोष्टी तुम्ही विसरू नका. His time and his method. त्याची वेळ आणि त्याच्या पद्धती. Yes. So, Moses thought that I can do it. I have army. I am a mighty man. I am a prince. I can deliver them. आणि मोशे काय विचार करत होता की मी एक सैनिक आहे आणि मी हे करू शकतो, म्हणून तो काय करतो की त्यांना सोडवण्यासाठी जातो. My dear people of God, माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो, you may be having everything to do something. बघा, तुमच्याकडे सर्व काही असू शकतं काहीतरी करण्यासाठी, But if it is not God's plan, पण परमेश्वराची योजना जर नसेल, if it is not God's time, पण जर परमेश्वराची योग्य वेळ नसेल, you will end up in problem. पण तुमचा जो शेवट आहे तो समस्येमध्ये होणार. We should wait for the right time of God. म्हणून आपण सर्वजण परमेश्वराच्या योग्य वेळेची वाट बघितली पाहिजे. Yes, even in the Moses. Then what happened? Moses has to run away from the palace. बघा, मोशेने काय केलं की तो राजवाड्यामधून तो पळाला. If he had patience, जर मोशेमध्ये धीर असता, if he couldn't advance to do those things, जर त्याने म्हणजे घाई केली नसती, what would have happened? तर काय झालं असतं? He would have been living in the palace. बघा, तो त्या राजवाड्यामध्ये राहिला असता. But now where he is? पण तो आता कुठे आहे? He is in the Midian, in the wilderness. तो कुठे आहे? आता रानामध्ये आहे, मिद्यानामध्ये. He was lived as a prince, but now he is a shepherd. बघा, मोशेच्या जीवनावरून आपण शिकू शकतो की मोशे हा राजवाड्यामध्ये एका राजासारखा होता, पण तो आता काय करत आहे की रानामध्ये जंगलामध्ये राहत आहे. He lost his pleasures. He lost his position. त्याने काय केलं की त्याची जी पोझिशन होती, त्याचा जो हुद्दा होता तो त्याने गमावला. And even he lost his riches, his pleasures. त्याच्या ज्या सर्व काही समृद्धी होती ते त्याने गमावली. He became a shepherd now. तो काय झाला होता? एक मेंढपाळ झाला होता. That's why we should not go ahead of God. बघा, म्हणूनच आपण परमेश्वराच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. You can never be a successful person. तुम्ही कधीच एक यशस्वी व्यक्ती होऊ शकत नाही. That's why you walk with God, you go with God on God's time. म्हणूनच परमेश्वराच्या वेळेनुसार परमेश्वरासोबत चालत राहा. That's why even this is what I think. बघा, मला असं वाटतंय, Because Moses wanted to things before God's time, बघा, मोशे जो आहे ना, तो परमेश्वराच्या वेळेच्या अगोदर काहीतरी करू इच्छित होता. he lost the palace and he went to Midian. आणि त्याने काय केलं की राजवाडा सोडून तो मिद्यानामध्ये गेला. There he married a Midian woman. आणि तेव्हा त्याने काय केलं, एका मिद्यानी स्त्रीशी विवाह केला. But if he was in the palace, he would have married a prince. बघा, जर तो राजवाड्यामध्ये असता तर एका राणीबरोबर त्याचं लग्न झालं असतं. Lot of things happened in his life. It may not be according to his desires. बघा, भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या इच्छेप्रमाणे झाल्या नाहीत. That's why, my dear people, म्हणूनच माझ्या प्रिय लोकांना I want to encourage you today. मी तुम्हाला आज उत्तेजित करू इच्छितो. Don't be hurry. घाई करू नका. Don't go before God. परमेश्वराच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. Wait for God's time. परमेश्वराच्या वेळेसाठी थांबा. God will bring right people in our lives. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये योग्य लोकांना घेऊन येईल. God will bring right job in our lives. योग्य ती नोकरी आपल्या जीवनामध्ये घेऊन येईल. We should wait. We should have patience. जर आपल्यामध्ये धीर असेल, जर आपण थांबलो तर. There is a man of God called Warren Wiersbe. एक देवाचा सेवक आहे वॅरन वेस्बी म्हणून. He said like this about Moses. बघा, त्याने मोशेबद्दल असं म्हटलेलं आहे.
The measure of Egypt's iniquity was not yet full. इजिप्तच्या पापाचे मापन अद्याप भरलेले नव्हते The Hebrews were not sufficiently humbled, आणि इब्री लोक पुरेसे नम्र झाले नव्हते nor were they yet increased to such a multitude as God designed. किंवा त्या इब्री लोकांनी देवाच्या आज्ञेनुसार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ केली नव्हती. Moses was not yet suitable for the service, आणि तो व्यक्ती काय म्हणत आहे की मोशे अद्याप त्या सेवेसाठी योग्य नव्हता and therefore is directed to withdraw for the present, all the time to favor Israel, till the time to favor Israel, even the set time come. म्हणूनच बघा इस्रायलला अनुकूल अशी वेळ येईपर्यंत उपस्थित राहण्यासाठी माघार घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. Yes, God told Moses, this is not my time. बघा परमेश्वर मोशेला काय म्हणाला की मोशे ही माझी वेळ नाहीये. Yeah, you may be having everything. बघा तुमच्याकडे सर्व काही असू शकते Stop this work. पण ते थांबवा. Moses would have argued. पण बघा मोशेने काय केलं की परमेश्वराबरोबर तो आर्ग्यू करू लागला. He would have argued, I don't know. मला हे माहिती नाही पण त्याने कदाचित आर्ग्युमेंट केली He असेल. said, no God, the people are in trouble. I want to help them. बघा मोशे कदाचित असं म्हटलं असेल त्यावेळेला की देवा लोक समस्येमध्ये आहेत मला करायला पाहिजे. See, Egyptians are persecuting your people. बघा इजिप्तचे लोक जे आहेत ते तुझ्या लोकांना त्रास देत आहेत I will go and help them. आणि मी जातो आणि त्यांना मदत करतो. But God said, पण परमेश्वर म्हणाला I will do things in my own time. परमेश्वर काय म्हणाला की मी माझ्या वेळेनुसार त्या गोष्टी करणार आहे. You know, we have gone through the floods. बघा आपण आताच पुराच्या परिस्थितीमध्ये होतो, परिस्थितीतून बाहेर आलो. We may be having questions that why God didn't stop. बघा आपल्याला असा प्रश्न पडला असेल की का परमेश्वर हे थांबवत नाहीये. If God doesn't stop now, when He will stop? बघा जर परमेश्वर आता थांबवत नाहीये तर कधी थांबवणार. You know, God will do things in His way, in His time. बघा पण परमेश्वर त्याच्या वेळेनुसार आणि त्याच्या मार्गानुसार तो बंद करेल. If any Christians are struck up in the flood, बघा जर एखादा ख्रिस्ती व्यक्ती जर त्या पुरामध्ये अडकला असता, or if they lost something, जर त्यांनी काय गमावलं असतं, we should have patience. पण आपल्यामध्ये धीर असला पाहिजे. We should not blame God. God, I am a man of prayer. I am praying so much. I lost my vehicle. I lost my people. I lost my house. Don't complain. पण आपण ख्रिस्तियन नात्याने आपण परमेश्वराकडे कोणतीही तक्रार केली नसली पाहिजे की देवा मी हे गमावलंय, मी ते गमावलंय, मी खूप प्रार्थना करतो, आपण असं म्हटलं नसलं पाहिजे. So when something bad happens, immediately we try to jump. We want to take place of God. बघा अशा काही गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा आपण काय करतो की आपण स्वतः उडी घेतो काहीतरी करण्यासाठी. And we will take the place of God. आणि आपण देवाची जागा घेतो. We can never do it. पण आपण असं कधीच करू शकत नाही. It is God's work. He will do it. आणि ते परमेश्वराचं काम आहे, तो ते करेल. That's where Moses made that mistake. म्हणूनच मोशेने जी चूक केली, that he wanted to run before God. तो काय करत होता की परमेश्वराच्या पुढे पळण्याचा तो प्रयत्न करत But for होता. 40 years he has to live a very humble life. म्हणूनच 40 वर्ष तो खूप नम्रतेचं जीवन जगला. We all are interested in doing things for God. बघा आपण प्रत्येक जण परमेश्वरासाठी काहीतरी करण्यासाठी सतत तयार असतो. Yes, this is God's work, I will do. हे परमेश्वराचं काम आहे, मी करेन. But God is interested to work in you. मग आपण परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी तो इच्छुक आहे. Yes. I want to change the society, but God wants to change me. बघा आपण या समाजाला बदलण्याचा प्रयत्न करत असतो पण परमेश्वर आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत असतो. I want to change the church, but God is interested to change in me. बघा आपण मंडळीला बदलण्याचा प्रयत्न करत असतो पण परमेश्वर आपल्याला वैयक्तिक बदलण्यासाठी तयार असतो. We need to be patient with God. बघा म्हणूनच आपण परमेश्वरासोबत धीराने वाट बघितली पाहिजे. You cannot run before God. म्हणून आपण परमेश्वराच्या पुढे पळू नये. What God wants to do next week, He will never do it today. बघा जर परमेश्वर पुढच्या आठवड्यात कुठली गोष्ट करणार असेल तर तो आज ते करणार नाही. No, you can postpone the things. God will postpone, but He will never prepone. बघा तो काय करू शकतो, काही गोष्टी तो पुढे ढकलू शकतो पण तो अगोदर ऍडव्हान्स मध्ये काय करत नाही. God, you don't do it next week, you do it today, you do it today, you are crying, you are fasting. No, He will not do it.
बघा, तुम्ही कितीही रडला, तुम्ही फास्टिंग करून प्रार्थना जरी केली आणि तुम्ही म्हणाला की देवा आत्ता कर, पण तसं होणार नाही. परमेश्वर त्याच्या वेळेनुसारच करणार. You need to pray for the things to happen in God's time. That one we can do. आणि तुम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरात तुझ्या वेळेनुसार, तुझ्या इच्छेनुसार त्या गोष्टी होऊ दे. Yes, then God will work out. तेव्हाच परमेश्वर त्याच्या कामामध्ये तो तयार होईल. Or God can do like this. He can postpone your things. He wants to do today. You will make some mistake. God will tell, no, I will not do it today. I will do it next week. बघा, परमेश्वर काय करेल की त्या गोष्टी करेल, पण तो काही गोष्टी पुढे ढकलेल. तो काय म्हणेल तुम्हाला की नाही, मी आता हे करू शकणार नाही, Because you made this mistake. कारण तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे. That's what happened in the life of Israel. म्हणून इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये असं घडलं. They 1 week journey. They took 40 years for 1 week journey. बघा, 1 आठवड्याच्या त्या प्रवासासाठी त्यांनी 40 वर्ष घेतले. See, God can postpone, but He will not prepone. बघा, परमेश्वर पुढे ढकलू शकतो, पण ऍडव्हान्स मध्ये अगोदर काही गोष्टी तो करू शकत So, my नाही. dear people, you can't speed up God's plans. म्हणूनच परमेश्वराच्या योजनांना तुम्ही वेग देऊ शकत नाही. Yeah, we need time to sharpen the sword, otherwise the sword will be blunt. बघा, आपण जी तलवार आहे त्याला आपण धारदार होण्यासाठी त्याची वाट बघितली पाहिजे. Yes, it takes some time when we are sharpening our sword. बघा, जेव्हा आपण तलवार जी आहे त्याची धार करत असताना त्याला थोडा वेळ लागतो. You cannot say, no, it is a waste of time. I will take this sword and I will start working. बघा, म्हणून आपण ती तलवार काढून आपण असं म्हणू शकत नाही की नाही, ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मी लगेच कामाला लागेल. No, that is a wrong method. पण ही खूप चुकीची पद्धत आहे प्रियांनो. So how patience will be a blessing for us? बघा, सहनशीलता किंवा धीर हे आपल्यासाठी आशीर्वादाचं कधी ठरतं. What are the fruits of the patience in our lives? सहनशीलतेचे जे फळं आहेत ती कोणती आहेत आपल्या जीवनामध्ये? Yeah. Number 1, first thing we see, it creates hope in us. बघा, पहिली गोष्ट ती म्हणजे ती आपल्यामध्ये आशा निर्माण करते. Yes. Hope, no, not that one. Yeah, patience creates hope. बघा, सहनशीलता, धीर जे आहे ती आशा निर्माण करते. In Romans chapter 5, verse number 3. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय. Romans 5, verse number 3. रोमकरासपत्र 5वा अध्याय 3रं वचन. Paul explains very beautifully about patience. आणि पौल या ठिकाणी खूप सुंदर असं या ठिकाणी तो वर्णन करत आहे सहनशीलतेबद्दल. Yeah. And not only that, but we also glory in tribulations, knowing that tribulation produces perseverance, verse number 4, and perseverance character, and character hope. 3रं वचन. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. So how we can develop patience in us? आपण सहनशीलतेला किंवा त्या धीराला आपल्यामध्ये कसं वाढवू शकतो? This is one method. ही एक पद्धत आहे. Tribulation will bring patience in us. बघा, ज्या समस्या आहेत त्या आपल्यामध्ये धीर निर्माण करतात. काय तिथं tribulation works patience. संकट. हा. So when tribulations will come, जेव्हा संकट येतात what happens? We learn to be patient. तेव्हा आपण काय करतो की आपण सहन करायला किंवा धीर धरायला आपण शिकतो. So the first step is tribulation, afterwards patience. बघा, पहिली स्टेप कुठली आहे ते म्हणजे संकट आणि त्याच्यानंतर धीर. And then we see patience will bring experience. आणि दुसरं आपण बघतो की सहनशीलता, धीर जे आहे तो एक अनुभव घेऊन येतो. And experience will bring hope. आणि अनुभव जो आहे ती आशा घेऊन येतो. And because of hope we can see the glory. म्हणून आणि त्या आशेमुळेच आपण परमेश्वराचं गौरव बघतो. See this journey from tribulations to the glory of God. बघा, संकटापासून ते धीरापर्यंत हा प्रवास बघा. Glory of God. देवाचं गौरव. Yeah, from tribulation to glory. आणि संकटापासून ते देवाचं गौरव. There is a patience. आणि त्याच्यामध्ये काय आहे? धीर. So when we are patient, we will see the glory of God and hope will be developed in us.
आणि जेव्हा आपल्यामध्ये धीर असतो, सहनशीलता असते, तेव्हा आपण देवाचं गौरव बघतो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये परमेश्वर एक जी आशा आहे ती तयार होत असते. If anybody is praying, God, give me patience, जर कोणीतरी अशी प्रार्थना करत असेल की देवा मला धीर दे, मला धीर दे, what He will give? पण तो तुम्हाला काय देईल? He will give troubles. तो तुम्हाला पहिला संकट देईल. Because of trouble, you will learn patience. कारण त्या संकटामुळेच आम्ही धीर शिकतो. The second kind of patience comes from the Holy Spirit, which is the fruit of Holy Spirit. आणि दुसऱ्या प्रकारचं जे धीराचं फळ जे आहे ते आपल्याला पवित्र आत्म्याकडून मिळतं. Yes, one we learn through troubles, another by Holy Spirit. आणि पहिलं म्हणजे संकटातून आपण शिकतो आणि दुसरं पवित्र आत्म्याकडून आपण शिकतो. Yeah. And number two, second thing, what happens because of faith? आणि दुसरी गोष्ट काय घडते? We know God because of our patience. आणि आपल्या धीरामुळे आपण परमेश्वराला ओळखतो. Yes. In Psalm 46 verse 10, स्तोत्र 46 आणि वचन 10, Psalm 46 verse number 10. स्तोत्र 46 आणि 10वं वचन. Be still and know that I am God. I will be exalted among the heathen. I will be exalted in the earth. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. See, when we be still or when we wait, बघा, जेव्हा आपण शांत असतो आणि आपण धीर धरतो, two things are happening here. इथं दोन गोष्टी घडतात. That we will know God. आपण परमेश्वराला ओळखतो. And number two, God will be exalted. दुसरी गोष्ट काय होते की परमेश्वर उंचावला जातो. See what patience can do in our lives. बघा, धीर जो आहे तो किती गोष्टी आपल्या जीवनामध्ये करत आहे बघा. We say like this, I want to bring glory to God, I will do it. बघा, आपण असं म्हणतो की मी परमेश्वरासाठी काहीतरी करेन आणि परमेश्वराचा गौरव करेन. God is telling, be still. पण परमेश्वर म्हणत आहे की तू शांत राहा. Yes, you know me. तुला माहित आहे की मी कोण आहे. No, you will know me. मी कोण आहे ते तुला कळेल. And I will be exalted. आणि मी उंचवला जाईन. So my dear people, म्हणून माझ्या लोकांनो, when we have patience, we will know God and we will glorify God. म्हणूनच जेव्हा आपल्यामध्ये धीर असेल, सहनशीलता असेल, तेव्हा आपण परमेश्वराला ओळखू आणि परमेश्वराला पण उंच करू. And number three, आणि तिसरं जे फळ आहे, if we have patience, we will learn to trust God. आणि जर आपल्यामध्ये धीर असेल, सहनशीलता असेल, तर आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवायला शिकतो. In Proverbs chapter 3 verse number 5. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन बघूया. Proverbs 3:5 says, नीतिसूत्रे 3:5 सांगत आहे, Trust in the Lord with all thine heart and lean not unto thine own understanding. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. Yeah, see, when we start waiting, we will start trusting God. बघा, जेव्हा आपण वाट बघण्याचं जेव्हा ठरवतो, तेव्हा आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवायला लागतो. Our confidence level will increase because of faith. आपला जो भरोसा आहे, आपला जो कॉन्फिडन्स आहे तो वाढतो प्रियांनो. Waiting doesn't mean that you are not doing anything. बघा, वाट बघणं याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काहीच करत नाहीये. You are doing something that is happening inside of you. बघा, तुम्ही काहीतरी करत असता, काहीतरी घडत असतं तुमच्या आतमध्ये. You see, for example, a pregnant woman is there. बघा, आपण एक उदाहरण बघूया. एक गरोदर स्त्री आहे. She has a baby. तिच्या पोटामध्ये बाळ आहे. And once she comes to know that she carries a baby. जेव्हा तिला समजतं की ती एका बाळाला जन्म देणार आहे, and she immediately runs to hospital and she will tell doctor, you remove that baby, I want to see. आणि तुम्ही पटकन जाऊन डॉक्टरांना असं सांगता का की मला ते बेबी बाळ बघायचं आहे आणि तुम्ही पटकन ते बाळ काढा. No, she will wait for 9 months. पण ती जी आहे ती 9 महिने थांबते. Yes, today lot of cesareans are taking place. Before God's time, the baby will come out. बघा, आता भरपूर ठिकाणी सिझेरियन होतात आणि परमेश्वराच्या वेळेच्या अगोदरच ते बाळाला बाहेर काढतात. See, that's how when that woman waits, she will have a full grown up baby. बघा, जेव्हा ती स्त्री 9 महिने थांबते, त्याच्यानंतर त्याला पूर्णपणे तयार असलेलं सुंदर असं बाळ तिला बघायला मिळतं. If she want baby in the first month itself,
बघा जर पहिल्याच महिन्यामध्ये तिला बाळ पाहिजे असेल, if God gives that baby, it is just a flesh. हा बघा जर ते पहिल्याच वेळेला परमेश्वर जर तिला पहिल्या महिन्यातलं बाळ तिला जर दिलं तर ते कसं असणार, फक्त एक मांस असणार. She is scared. I think she might have scared. बघा मला असं वाटतं की ती कदाचित त्याला बघून घाबरेल. What is this? This is not my child. ती काय म्हणणार, अरे हे तर माझं बाळ नाहीये. So when she waits for God's time, then she will have the perfect, developed child in her hands. पण जेव्हा ती वाट बघते तेव्हा तिला परिपूर्ण असं आणि चांगलं असं वाढलेलं बाळ तिला बघायला And मिळेल. even a farmer also, he sows the seeds and he waits for 3 months or 6 months according to the crops. आणि बघा शेतकरी सुद्धा जेव्हा बियाणे जेव्हा तो पेरतो त्यावेळेला तो 3 महिने 6 महिने तो वाट बघतो. No farmer does like this, that today he will sow and tomorrow he will go and start reaping the harvest. बघा कुठला शेतकरी आज त्याने बीज पेरलेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी जाऊन तो कापणी करत नाही प्रियानो. Farmer has patience. शेतकरी सुद्धा जे आहे ते खूप त्यांच्यामध्ये धीर असतो. That's why today we are enjoying food at our house. आणि त्यांच्या धीरामुळेच आज आपण चांगल्या प्रकारचे अन्न जे आहे त्याचा आनंद घेत आहे. Yeah. So that's the second thing, that we learn to trust God because of our patience. आणि ही जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे धीरामुळे आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकतो. And number 4, because of patience, we will strengthen our hearts. आणि धीरामुळे आपलं जे अंतकरण आहे त्याला तो एक बळकटी देतो, त्याला ताकद देतो. आमचं अंतकरण बलवान मजबूत. परमेश्वर काय करतो की आपले अंतकरण मजबूत बनवतो Because of patience. धीरामुळे. That is written here in Psalm 27 verse 14. आणि स्तोत्र 27:14 मध्ये हे लिहिलेलं आहे. Yeah. It says here, wait on the Lord, be of good courage, बघा आपण वचन and he वाचूया. shall strengthen thine heart. Wait, I say. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. Yeah. So here we see that he is encouraging us to wait for God because he wants to strengthen our hearts. बघा तो आपल्याला या ठिकाणी उत्तेजित करत आहे की तुम्ही परमेश्वराची वाट बघा जेणेकरून तो तुमच्या अंतकरणाला मजबूती देईल, बलवान करेल. So in Isaiah chapter 40 verse number 31, बघा यशया 40 आणि 31 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं. it's a very famous verse, we all know it by heart. आणि ते आपल्या सर्वांना वचन माहिती आहे. Isaiah 40:31. यशया 40:31. Here we see that, but they that wait upon the Lord shall renew their strength. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. See, when you are waiting, you are renewing your inside strength. बघा जेव्हा तुम्ही वाट बघता तेव्हा तुमच्या आतील जे ताकद आहे किंवा आतील जे सामर्थ्य आहे तुम्ही नवीन शक्ती संपादन करत असता. That's why patience is very important for us. म्हणूनच धीर, म्हणूनच सहनशीलता खूप महत्वाची आहे. We renew our strength in such a way we start flying. जेव्हा आपण अशा प्रकारची शक्ती संपादन करतो की आपण उडायला लागतो. Yes. Number 5. पाचवी गोष्ट, What happens because of faith? Because of patience. सहनशीलतेमुळे काय होतं? पाचवी गोष्ट बघूया. We will be courageous people. आपण धैर्यवान लोक बनतो. In Psalm 27 verse 14, बघा स्तोत्र 27:14 मध्ये म्हटलेलं it आहे. says, wait on the Lord, be of good courage. इथं काय सांगितलेलं आहे की परमेश्वराची प्रतीक्षा कर आणि धीर धर. See, waiting means you are a bold person. Waiting is not so easy. बघा थांबणं म्हणजेच तुम्ही एक खंबीर व्यक्ती बनता, पण थांबणं हे खूप सोपं नाही आहे. Only bold people can wait. बघा खंबीर लोक जे आहेत ना तेच थांबू शकतात. Like timid people, they are impatient. They want to do things very fast and then and there only. बघा आपण जे अधीर लोक जे असतात ना ते थांबू शकत नाहीत. So, patience is one of the quality of a bold man. बघा सहनशीलता किंवा धीर जे आहे ते एका खंबीर मनुष्याची, धैर्यवान मनुष्याची एक निशाणी आहे. You ask these sportsmen, they will tell you how much patience is important. जेव्हा तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समनला जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा ते तुम्हाला सांगतील की धीर किती महत्वाचा आहे. You ask the wrestlers, they will explain you about the patience. जे रेसलर्स आहेत त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की धीर किती महत्वाचा आहे. When other person, opponent is hitting and beating him, बघा जेव्हा विरोधी पक्ष जेव्हा त्यांना मारत असतो, then if he loses his patience, जर त्यांनी त्यांचा धीर गमावला, he may break the rules.
पण काय होते म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की ते त्यांचे जे नियम आहेत ते तोडत असतात. That's why they fight according to the rules. If they want to fight according to the rules, they need patience. बघा, त्या नियमांप्रमाणे त्यांना लढायचं असतं, पण त्या नियमाच्या विरोधामध्ये जाऊन जर त्यांनी त्यांचा धीर गमावला तर ते नियम तोडतात. Waiting needs courage. बघा, धीर जे आहे किंवा थांबणं जे आहे ते आमच्यामध्ये धैर्य घेऊन येतं. So patience creates hope in us. Number one. बघा, पहिली गोष्ट आपण काय बघितली की सहनशीलता आपल्यामध्ये आशा निर्माण करते. Number two, because of patience we will know God. दुसरी गोष्ट आपण बघितली की सहनशीलतेमुळे आपण देवाला ओळखतो. Because of patience, number three, because of patience we learn to trust God. तिसरी गोष्ट आपण बघितली की सहनशीलतेमुळे आपण देवावर विश्वास ठेवायला लागतो. Number four, because of patience we strengthen our hearts. सहनशीलतेमुळे आपल्या अंतकरणाला बळकटी मिळते, आपण धैर्यवान बनतो. Number five, we will become courageous because of patience. आणि सहनशीलतेमुळे आपण खंबीर बनतो. So my dear people of God, माझ्या देवाच्या प्रिय लोकांनो, you just take some time and think how much patience you have. म्हणूनच आपण सर्वजण आज थोडा वेळ विचार करूया की आमच्यामध्ये किती धीर आहे किंवा किती सहनशीलता आहे. Yeah, we are sitting for prayer आपण सर्व प्रार्थनेला बसतो and suddenly phone rings. आणि अचानक फोन वाजतो, We become impatient. तेव्हा आपण एकदम अधीर होऊन जातो. We are not ready even to finish prayer. आपण आपली प्रार्थना संपेपर्यंत पण वाट बघत We नाही. stop prayer and we answer the call, then again we start praying. आणि आपण काय करतो की आपण कॉल पहिला रिसीव्ह करतो आणि प्रार्थना थांबवतो, कॉल रिसीव्ह करतो आणि मग आपण परत प्रार्थना करतो. We are impatient. आपण सर्वजण अधीर असे आहे. We are reading Bible. आपण बायबल वाचतो, Suddenly somebody calls. कोणीतरी आपल्याला कॉल करतं We become impatient and we start responding them. आणि आपण काय करतो की त्यावेळेला आपण अधीर होतो आणि त्या लोकांना आपण पहिला रिस्पॉन्स देतो. We are sitting in the church. जेव्हा आपण चर्चमध्ये बसलेलो असतो We receive a phone call. तेव्हा सुद्धा आपल्याला फोन येत असतात. What we do? आपण काय करतो, We can't wait. We don't have patience till the church finishes. चर्च संपेपर्यंत आपण वाट बघत नाही We lose patience. We go out and we answer the phone call. आणि आपण काय करतो की चर्चच्या बाहेर जाऊन आपण कॉल अटेंड करतो. Even online, ऑनलाईन सुद्धा I see many people, they leave, they join. They leave and they join. I don't know what they do. आणि भरपूर वेळेस मी असं बघतो की ऑनलाईन सुद्धा जॉईन झाल्यावर प्रत्येक जण भरपूर वेळेस लिव्ह होतात, परत जॉईन होतात. So we become so impatient. We want to do two, three things at a time. आणि आपण काय करतो, 2-3 गोष्टी एका वेळेला करायला बघतो. Yeah, because we became impatient. का? कारण आपल्यामध्ये धीर नाहीये म्हणून. Or we don't know the priority. म्हणून. आणि दुसरी गोष्ट काय असू शकते की आपण ज्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे त्याला आपण देत नाही. Yeah, we are in the church. We are listening the word. That is our first priority. बघा, आपण चर्चमध्ये असताना देवाचं वचन ऐकणं किंवा त्याची आराधना करणं ही आपली पहिली प्रायोरिटी पाहिजे. But we give priorities for some other things. पण आपण काय करतो, त्या गोष्टीला महत्व देण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीला महत्व देतो. Let us have patience. म्हणून आपण सर्वजण धीर धरूया. If you have any troubles in your lives, जर तुमच्या जीवनामध्ये काही संकट असतील, don't get discouraged. पण तुम्ही निराश होऊ नका. That trouble is working to bring patience in you. कारण ते संकट किंवा त्या समस्या तुमच्यामध्ये धीर निर्माण करत असतील. Yes, learn patience during these days. आणि ह्या संकटाच्या काळामध्ये धीर आपण शिकूया, सहनशीलता आपण शिकूया. So during lockdown, already 4 months are wasted. बघा, ऑलरेडी आपण लॉकडाऊनमुळे 4 महिने आपले वाया गेलेले आहेत. We say it is a waste. आपण काय म्हणतो की ते वाया गेले. Yesterday I heard a message from Brother Ram Babu. काल मी पास्टर राम बाबू यांचा मेसेज ऐकत होतो. He was sharing very beautifully. आणि ते खूप सुंदर मेसेज देत होते. During the days of Elijah, there was no rain for 3.5 years. बघा, एलिशाच्या वेळेमध्ये पाऊस नव्हता. 3.5 वर्ष. 3.5 वर्ष पाऊस नव्हता. And people and the whole nation was in problem. बघा, संपूर्ण राष्ट्र जे आहे आणि त्या राष्ट्रातले लोक हे खूप चिंतेमध्ये होते. But Elijah said, पण एलिशा म्हणाला,
within a day, God will give rain, and 3.5 year of drought will be removed. बघा एलिशा काय म्हणाला की आजच्या या दिवसामध्ये परमेश्वर असा पाऊस देणार आहे की गेले 3.5 वर्ष जे काही दुष्काळ होता तो सर्व नष्ट होऊन जाईल. See, 3.5 year problem will be solved in one day. बघा 3.5 वर्षाची जी समस्या आहे ती जर एका दिवसामध्ये ती त्यावेळेला थांबणार होती. So our 4 months of loss can be removed in a very short time. मग ह्याच्यावरूनच तुम्ही विचार करा बघा गेले जे 4 महिने जे आहेत त्या 4 महिन्याचा सुद्धा जो गेलेला जो वेळ आहे वाया गेलेला जो वेळ आहे किंवा जे काही वाया गेलेले दिवस ते एका थोड्या वेळामध्ये परमेश्वर बदलेल. See, your debts might have increased. बघा तुमचे कर्ज कदाचित वाढत असतील. Some bills may be pending. तुमचे काही बिल्स सुद्धा शिल्लक असतील. Don't become impatient. तुम्ही धीर सोडू नका. Don't blame anybody. कुणालाही दोष देऊ नका. Don't blame your office for not giving salary or anything. Be patient and wait upon the Lord. बघा तुमच्या ऑफिसचे लोक तुम्हाला पगार देत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करू नका पण फक्त तुम्ही वाट बघा. But God will do something in a day that all our 4 months problems can be removed. बघा जे 4 महिन्यापासून ज्या समस्याला आपण तोंड देत आहे तर परमेश्वर जर आपण वाट बघू तर तो एका दिवसात त्या सगळ्याचं सोल्युशन देईल. That is possible by our God. कारण परमेश्वराला ते सर्व शक्य आहे प्रियानो. You know, 400 years of problems are solved in a night. बघा 400 वर्ष. 400 वर्षाची जी समस्या होती ती एका रात्रीमध्ये संपली. Israelites were slaves for 400 years. बघा इस्रायलचे लोक 40 वर्ष त्या रानामध्ये होते. But on the day of Passover, they became rich. पण वलांडनाच्या सणाच्या दिवशी ते श्रीमंत झाले. All the neighbors gave them gold and silver and everything. Hey, take this one, go. बघा आणि त्यांच्या शेजारचे लोक जे होते ते इस्रायल लोकांना त्यांचं सोनं आणि सर्व साहित्य त्यांना देत होते. When the God's time comes, gold will start coming to you. बघा जेव्हा देवाची वेळ सुरू होते त्यावेळेला सोनं यायला सुरुवात होईल. Yes, you don't run behind the gold. तुम्ही सोन्याच्या पाठीमागे पळू नका. Gold will run and come to you. बघा सोनं जे आहे ते तुमच्या पाठीमागे पळेल तुमच्याकडे येईल. Because that is God's time. कारण तो देवाचा वेळ असेल. God will do it for you. परमेश्वर ते तुमच्यासाठी करेल. The success will come to you. यश तुमच्याकडे येईल. Wait upon the Lord. देवाची प्रतीक्षा करा. God will bring a right life partner in you, in your life. परमेश्वर एक चांगला जोडीदार तुमच्या जीवनामध्ये देईल. Wait upon the Lord. परमेश्वराची वाट बघा. Even for finances also you wait upon the Lord. God will bring riches in your lives. बघा आपल्या आर्थिक परिस्थितीसाठी सुद्धा देवावरती अवलंबून राहा. परमेश्वर समृद्धी घेऊन येईल. God will never leave you nor forsake you. परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही तो तुम्हाला कधी टाकणार नाही. When the God's time comes, you will start flying. बघा जेव्हा देवाचा वेळ सुरू होईल ना तेव्हा तुम्ही उडू लागाल. Yes, like an eagle. त्या गरुडाप्रमाणे. Today you may be nothing, you are sitting, not doing anything, but God's time comes, you will become an eagle. बघा आज तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे आज काय नाहीये तुम्ही बसलेले असाल रिकामे असाल पण जेव्हा देवाचा वेळ येईल तेव्हा तुम्ही उडाल. Have patience. म्हणून प्रतीक्षा करा. Job lost everything. बघा योबाने सर्व काही गमावलं He होतं. lost money. त्याने पैसा गमावला. He lost property. त्याची सगळी प्रॉपर्टी गमावली. He lost wife. त्याची पत्नी गमावली. He lost children. लेकरांना पण गमावलं. He lost servants. त्याचे सगळे जे सेवक गमावले. But he didn't lose his patience. पण त्याचा धीर त्याने गमावला नाही. That was his greatest property. तीच त्याची एक मोठी अशी संपत्ती So होती. what happened? बघा काय झालं. God gave him double portion. तेव्हा देवाने त्याला काय केलं की डबल पोर्शन मध्ये त्याला दिलं. Be patient. म्हणूनच प्रतीक्षा करा धीर धरा. Have long suffering. आणि म्हणूनच संकट Long suffering. दीर्घ सहन करणे. म्हणून दीर्घकाळ सहन करा. Yes. God is there. God is working for you. परमेश्वर आहे आणि परमेश्वर आमच्यासाठी काम करत आहे. He will strengthen your hearts. तो तुमच्या अंतःकरणाला खंबीर बनवेल. Be bold. Don't be afraid. म्हणूनच धैर्यवान व्हा घाबरू नका.
God can repair the things. परमेश्वर सगळ्या काही गोष्टी नीट करेल. God can restore the things. परमेश्वर तुमची पुनर्स्थापना करेल. Our God is faithful God. आमचा परमेश्वर विश्वासयोग्य परमेश्वर आहे. Let's close our eyes. आपण आपले डोळे झाकूया. Thank you, Lord Jesus. धन्यवाद परमेश्वरा. Father, today you have helped us to listen about the patience. परमेश्वरा तू आज आम्हाला सहाय्य केलेलं आहेस की आम्ही सहनशीलतेबद्दल ऐकावं. Right now we pray, may the fruit of patience come in us. या क्षणी प्रभू राजा सहनशीलतेचं जे फळ आहे ते आमच्या जीवनामध्ये येऊ दे म्हणून आम्ही तुला मागतो. Patience as a fruit of Holy Spirit may be developed in us. पवित्र आत्म्याचं जे फळ आहे सहनशीलता ते आमच्यामध्ये परमेश्वर पित्या खरोखर वाढू दे. Lord, many times because of our impatience we acted foolishly. प्रभू आमच्या अधीरतेमुळे भरपूर वेळा आम्ही मूर्खासारखे वागलेलो आहे. We couldn't wait for you. आम्ही तुझ्यासाठी कधीच वाट बघितली नाही प्रभू. We ended up in some problems. आणि आम्ही कोणत्या तरी समस्येमध्ये शेवटी अडकलो. You forgive us. तू आम्हाला क्षमा कर We प्रभू. will wait for you, God. आम्ही सर्वजण तुझी वाट बघतो. Father, I pray for everyone who is right now here. प्रभू मी इथं जमलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे. You restore whatever they have lost. जे काही त्यांनी गमावलेलं असेल त्याची पुनर्स्थापना तू कर परमेश्वरा. You repair their lives. You repair their families. प्रभू तू त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर तू तयार कर, रिपेअर कर परमेश्वरा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने मागतो प्रभू. Amen. आमेन. आमेन. So I believe that